हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या स्टुडिओमध्ये. आज आपण मल्हार कुलकर्णी यासोबत बोलणार आहोत. खूप खूप स्वागत आहे मल्हार स्टुडिओमध्ये आमच्या. थँक्यू सर, मला इन्व्हाइट केल्याबद्दल. नमस्कार, माझं नाव मल्हार मनीष कुलकर्णी. मी कल्याण मधून आलोय. मला MST CET मध्ये मॅथ्स मध्ये 99.76% मिळाल्या. तर मल्हार 99.76% घेऊन मे 2024च्या परीक्षेत उत्तम ठरला आहे. आज आपण मल्हारशी बोलणार आहोत आणि जी मुलं येत्या 2025 मध्ये परीक्षा देणार आहेत 12वीची किंवा CETची, त्यांना खूप फायदा होणार आहे. मल्हार म्हणजे एखाद्या मुलांना म्हणजे नेहमी असं वाटतं की मी 99%च्या वरती स्कोअर करू, तर त्यासाठी खूप धडपड करतात. पण कन्फ्युजन पण खूप असते मुलांमध्ये की मी कसं अभ्यास करू, काय अभ्यास करू. तर त्याबद्दल आपण जरा बोलूया की कसं काय मेहनत घेतली होती मॅथ्ससाठी 99.76% घेण्यासाठी. स्टार्ट कधी केली होती अभ्यासाची CET साठी? स्टार्ट मी नोव्हेंबर पासूनच केलं. म्हणजे 12वीत असताना जेव्हा दिवाळी असते तेव्हापासून? हो. आणि एक फोकस ठरवलेला की नाही CET आपल्याला. आणि मॅथ्स बेसिकली तुम्हाला कमी प्रश्न तेवढेच असतात पण मार्क तुम्हाला दुप्पट मिळतात. बरोबर. फिजिक्स आणि केमिस्ट्री पेक्षा. मग MCQ आधी कन्सेप्ट ज्या बाकी होत्या त्या सॉल्व्ह केल्या. मग त्या आधी बिल्डअप केल्या स्वतःला की एक एक फंडामेंटल्स मॅथ्सचे सगळे क्लिअर करत गेलो. आणि मग फक्त शेवटच्या काही महिन्यात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा एकच माझा हेतू होता. प्रॉब्लेम म्हणजे जे जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करणे. हो. आता हे सर्व करत असताना तुझे कॉलेजेस असतील किंवा कोचिंग असेल, तू जात असणार, मग घरी सेल्फ स्टडीवर किती तास भर देत होतास? सकाळीच ट्राय केलं माझी सगळी स्टडीज कम्प्लीट करायचा. आणि मग कोचिंग वर आल्यावर थोडासा खाऊन पिऊन ब्रेक घेतला. नाही असं नाही. सकाळी म्हणजे किती वाजता? साधारण 4-4:30 ला उठायचो मी. 4-4:30 ला? आणि रात्री कधी झोपायचं किती वाजता? 10:30-11. 10:30-11 झोपायचं आणि 4:30 ला उठून अभ्यास करायचा. त्यानंतर कॉलेज वगैरे किंवा कोचिंग कधी जायचं? ते 7:30 पासून मला निघावं लागायचं आणि मी येई असतो 3:30 व्हायचे. 3:30 नंतर जेवायचं घरी? हो. मग साधारण 1 तासाचा मी ब्रेक घ्यायचो आणि मग 4:30-5 पासून पुन्हा क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि कितीपर्यंत? ते रात्री 9:30-10. म्हणजे दिवसभर कोचिंग किंवा कॉलेजेस किंवा सेल्फ स्टडी हा असा प्रकार असायचा. तर 12वीवर जास्त भर दिला होता की CET वर? माझा जास्त भर CET वरच होता. कारण 12वीचे मार्क तुम्हाला एलिजिबल करतात कॅप राऊंड थ्रू अप्लाय करण्यासाठी. पण CET जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल आले तर मग कुठलंही कॉलेज तुम्हाला सहज मिळू शकतं. 12वीचे मार्क्स धरले जात नाही, 50-50 रूल वगैरे आलेला नाहीये. CET मध्ये जास्त पर्सेंटाईल आपल्याला हवं असतं आणि जी मेरिट बनते इंजिनिअरिंग किंवा फार्मसी ऍग्रिकल्चर मध्ये ते CETचे पर्सेंटाईलच्या बेसवरच बनते. ओके. आणि त्यामध्ये खूप चांगलं केलंय. अजून जे एक्झाम असते त्यासाठी फक्त MCQ सॉल्व्ह करणे किंवा त्यासोबत काही टेस्ट सिरीज वगैरे देणे, त्याचा किती रोल आहे टेस्ट सिरीजचा? टेस्ट सिरीजचा तर नक्कीच खूपच रोल आहे. नाही असं नाही. कारण ते तुम्हाला एक्झामचा एक फील येतो आणि वेळेच्या आत प्रश्न करणं खूप महत्वाचं असतं. आपण रोज एक प्रश्न घेऊन बसतो तर कदाचित काही काही प्रश्नांना 15 मिनिटं लागतात. पण आपल्याला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये आपल्याला तेच प्रश्न फक्त 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह करायचे असतात. सो टेस्ट सिरीज सतत एंडला तर फक्त टेस्ट सिरीजच द्यायच्या. कारण त्याच्याने आपल्याला जास्तीत जास्त MCQ ची प्रॅक्टिस तशी होऊन जाते आणि वेळेत कसं करायचं हे कळतं आपल्याला. तर हे जे टेस्ट सिरीज होती किती दिली होती टेस्ट सिरीज अंदाजे काय आठवत आहे? ऍक्च्युअली काउंट तसा मी कधी घेतला नाही. पण 20-30च्या वर नक्की आहे. 20-30 म्हणजे ओव्हरऑल पूर्ण सिलेबसची टेस्ट? फुल सिलेबसची टेस्ट. ओके. 20-30 फुल लेंथ मॉक टेस्ट दिली होती. आता मुलांना एक कन्फ्युजन असतं की आता तुला जर 99.76% आहे मॅथ्स मध्ये, तर एक मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल हा एक मुद्दा असतो. किती मार्क्स आन्सर की मध्ये तू मॅच केलं होतं आन्सर की? हो. आल्यानंतर मग किती पडले असतील मॅथ्स मध्ये मार्क्स? मला 86 मार्क्स आहेत 100 पैकी मॅथ्स मध्ये. म्हणजे 86 म्हणजे 43 क्वेश्चन राईट झाले होते 50 पैकी. मॅथ्स मध्ये 50 क्वेश्चन असतात. 50 प्रश्नांमधून 43 क्वेश्चन राईट झाले होते म्हणून 86 मार्क्स पडले होते तेव्हा जेव्हा काउंट केलं होतं. आणि त्या 86 मार्क्स 100 पैकी 86 मार्क्सवर 99.76% ही जी पर्सेंटाईल आहे ती आली होती.
तर तुमच्या मनात जर असेल की आम्हाला जर 99च्या वरती पर्सेंटाईल पाहिजे तर किती मार्क्स घ्यावे लागतील, तर अंदाजे 100 मार्काचा जर मॅथ्स असतो तर 80च्या वरती तुम्ही स्कोर केलात किंवा 75-76च्या वरती बेस्ड ऑन डिफिकल्टी लेवल ऑफ द पेपर शिफ्ट, तर तुम्ही नक्की 99 पर्सेंटाईलच्या वरती जाल. आता बोर्ड झाल्यानंतर जी सीईटी एक्झाम होती त्या दरम्यान 1.5 महिन्याचा एक गॅप होता. हो मग पूर्णपणे आपल्याला सीईटी एक्झामवर भर द्यायचा. तेव्हा कोचिंग बंद असेल? हो हो सुट्टी होती. तेव्हा आमच्या तू बॅच मध्ये होतास हो. बरोबर. तर लेक्चर करून सेल्फ स्टडी करून तसं काय म्हणजे प्लॅनिंग काय होती त्यामध्ये, कसं अभ्यास करायचं शेड्यूल? बेसिकली सरांचे लेक्चर्सच खूप छान असतात, त्याच्यात काही डाऊटच नाही. आणि ते नेहमी संध्याकाळच्या स्लॉटला असायचे त्यांचे लाईव्ह लेक्चर्स. सो मग मला तसंही मी सकाळचं माझं शेड्यूल तसं फॉलो करत गेलो की जे आदल्या दिवशी संध्याकाळी शिकवलं सरांनी ते मी दुसऱ्या दिवशी सकाळी रिवाइज करून त्याच्यावर क्वेश्चन प्रॅक्टिस करत गेलो मी. आणि त्याचा फायदा झाला? हो खूप फायदा आणि झाला. मॅथ्स मध्ये अजून काय एक्स्ट्रा केलं होतं, खूप जास्त प्रॅक्टिस केली होती का एमसीक्यूची? हो हो खूप, म्हणजे रोज सॉल्वच करायचं. आणि टाइम आपला मॅनेज होतोय ना. म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं की 50 क्वेश्चन मॅथ्स मध्ये करणं खूप अवघड आहे, पण नाही. मी ऍक्च्युअल सीईटी मध्ये मी सगळे 50च्या 50 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि त्याच्यापैकी माझे 43 राईट आले. काही चुकले 6-7. हो हो. आता तू तर नोव्हेंबर मध्ये स्टार्ट केली होती ना सीईटी. ह्या मुलांना काय म्हणजे तुझं गायडन्स देणार की त्यांनी आता ऑगस्ट महिना आहे, कधीपासून सीईटीची स्टार्टिंग करावी? अब जर तुमच्या फंडामेंटल्स आधी क्लिअर करा, कारण जर फंडामेंटल्स क्लिअर झाल्या तर तुम्ही आतापासून पण सॉल्व्ह करायला घेतले क्वेश्चन्स तरी खूप अर्ली आहात तुम्ही, तर होऊन जाईल तुमचं पण 99 पर्सेंटाईल मॅथ्स मध्ये आरामात मिळतील. मग तुम्हाला आतापासून केलं तरी चालेल. आणि ज्यांना नंतर करायचं असेल, ज्यांनी विचार करून ठेवला आम्ही नंतरच करणार, त्यांच्यासाठी मग ते प्रत्येकावर मग त्याला स्वतःची कपॅसिटी डबल करावी लागेल, कारण मग नंतर बोर्डचा प्रेशर असणार, सीईटीचा पण हळूहळू जसं जवळ येईल तसा प्रेशर वाढत जाणार. मग कमी वेळ त्यांना जास्तीत जास्त गोष्टी करणं आहेत. आता वेळ आहे, मग हळूहळू रोज एक चॅप्टर करा का जेवढे तुमचा आतापर्यंतचा सिलेबस झाला असेल त्याच्या बेस्डवर करत गेलात क्वेश्चन्स तरी खूप बेटर आहे. आणि दिनेश सरांकडे जर तुम्ही आहात तर चॅप्टर वाईज त्यांच्या टेस्ट पण असतात, चॅप्टर वाईज एमसीक्यू टेस्ट, त्या सॉल्व्ह केल्या त्याचाही खूप फायदा होतो नंतर. आता हे जे प्रेशर बद्दल सांगितलं, प्रेशर जानेवारी-फेब्रुवारी 21 फेब्रुवारी पासून हे बोर्ड एक्झाम असते. तर प्रेशर म्हणजे काय सांगू इच्छितो? जानेवारी-फेब्रुवारी कसला प्रेशर, म्हणजे अभ्यास जास्त असतो, एक्झाम असते, प्रॅक्टिकल म्हणजे कसं? हो प्रॅक्टिकलचा पण एक प्रेशर असतो, कारण नंतर आपण पूर्ण वर्ष एमसीक्यू किंवा एंट्रन्स एक्झाम याच गोष्टींवर भर देतो आणि नंतर प्रॅक्टिकलचा एक प्रेशर असतो. मग अर्थात आता किती अभ्यास असला तरी एक जो एक्झामचा प्रेशर असतो तो वेगळा असतो, त्याला आपण काही असं फार वेगळं हँडल करू नाही शकत. पण जर तुमची तयारी पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये असेल तर पेपर लिहिताना तो प्रेशर सगळा रिलीज होतो तुमचा. आता बोर्ड एक्झामच्या आधी तर डबल प्रेशर असतो की मी बोर्ड करू की सीईटी करू, आणि बोर्डच्या प्रेशर मध्ये असं होतं की यार सीईटी होत नाहीये, बोर्ड आधी करायचंय, मग सीईटी होत नाही. आधी एकदा बोर्ड एक्झाम संपली की आपल्याकडे 1-1.5 महिना भेटतो फक्त सीईटी, तर आपण पूर्णपणे सीईटीवर भर देतो. पण तेवढा टाइम खूप कमी असतो बरोबर. मग आतापासूनच स्टार्ट केलं बरं आहे. ठीक आहे. अजून आई आहे आपल्यासोबत मल्हारची. तर आता मल्हार एवढं अभ्यास करायचं, ह्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीपेक्षा मॅथ्स मध्ये जास्त पर्सेंटाईल आहे. आपल्याला काय वाटतं का म्हणजे असं झालं असेल? मला खरं खूप आनंद आहे, कारण तसं पाहिलं तर मल्हारचं मॅथ्स 8वी पर्यंत खूप वीक होतं. अच्छा. खूप. आणि मी स्वतः मॅथ्सच्या रिलेटेड जास्त म्हणजे त्याच्यात माझा जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी त्याला तेव्हापासून सांगायची की तू मॅथ्स घे, म्हणजे 10वीला आपल्याला स्कोरिंग आहे आणि पुढे पण हे जास्त तुला फायद्याचं आहे. आणि ते कुठेतरी मला असं वाटतं त्याला ते पक्क झालं, म्हणजे रुजलं गेलं. तर 10वीला तर त्याचा त्यांनी फायदा करून घेतलाच. पण तो आज मला खूप आनंद होतोय की आज तो मॅथ्स टॉपर म्हणून आज तुमच्या इथे बोलतोय. आणि म्हणजे मला खरंच त्याचं खूप कौतुक आहे. पण ह्या कौतुकाला तुमची साथ आहे ही एक वेगळी, आणि त्याला ऍडिशनल मिळालं एक बूस्टर पण मी म्हणेन. धन्यवाद. खरंच. अजून आता हा घरी असताना कसं म्हणजे याचं शेड्यूल, तुम्ही तर घरी? हो मी घरीच असते.
तर कसा अभ्यास करायचा म्हणजे दिवसभर म्हणजे किती तास, हा म्हणजे पॅटर्न काय होतं याचं? साधारण जून पासून सुरू होतं आपलं रुटीन कॉलेजचं वगैरे. तर जून ते ऑक्टोबर थोडा जरा रिलॅक्स होता, म्हणजे एवढं प्रेशर त्यांनी घेतलं नाही खरंच, म्हणजे बोर्डाचं पण नाही घेतलं, सीईटी म्हणजे ह्या पुढच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्याचं पण नाही घेतलं. पण दिवाळी जशी क्रॉस झाली तेव्हा त्याला ते सगळं एक एक असं जाणवायला लागलं की नाही आता मी ह्याच्यात काहीतरी बुस्टिंग केलं पाहिजे, मी मागे राहता कामा नये. आणि त्यांनी आम्ही फक्त सांगायचं काम करायचो, बघ ह्या इथे तुझं आयुष्य बदलणार आहे, त्यामुळे तुला त्याप्रमाणे उभं राहायचं आहे. आणि ते मला असं वाटतं नक्कीच त्यांनी मनावर घेतलं. आणि मल्हारने तरी त्या मनाने मला असं म्हणावं लागतंय की खूप उशिरा स्टार्ट केलं. कदाचित त्यांनी जर हे आधी केलं असतं तर तो अजूनही जास्त सेक्युअर करू शकला असता, याची मला खात्री वाटते. आणि दुसरं म्हणजे त्याचा जास्त भर आहे ना पहाटे उठण्यावर होता. तो दिवाळीनंतर रेग्युलरली बरोबर 4ला तो बसायचा, सकाळी 4ला उठून फ्रेश होऊन अभ्यासाला बसायचा. तो 7:30 पर्यंत कंटिन्यू बसायचा. म्हणजे मला त्याला सांगायला लागायचं की अरे अर्धा तास थोडीशी विश्रांती घे, तर तू पुढे जो अभ्यास करशील तो तुला चांगला राहील, म्हणजे लक्षात राहील म्हण, किंवा एक थोडीशी नॅप घेतली तरी तू फ्रेश होशील, असं मला त्याला जबरदस्ती करावं लागायचं. पण तो खूप त्याच्यानंतर म्हणजे रेग्युलर झाला अभ्यासाच्या बाबतीत. आणि उठण्यावर त्यांनी कधीच कंटाळा नाही केला. आणि आपण जसं म्हणतो की सकाळचं ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही अभ्यासाच्या दृष्टीने खूप चांगली आणि उत्तेजक असते. तर तोही एक प्लस पॉइंट नक्की सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे की त्याचा तुम्हाला कुठे ना कुठे हा उपयोग होतोच होतो. आणि मग त्याचं हे शेड्यूल साधारण 10 वाजेस्तोवर चालायचं. एक थोडीशी 7:30ला झोप झाल्यानंतर 10 मग तो जरा फ्री राहायचा. मग थोडं जेवण वगैरे झालं तो 1:30-2ला पुन्हा बसायचा अभ्यासात. कधी जेव्हा क्लासेस आणि कॉलेज दोन्ही बंद, म्हणजे एक थोड्या वेळापुरतं जायला लागायचं तेव्हाचं हे शेड्यूल होतं. मग तो जे कंटिन्यू बसायचा तो साधारण 9 वाजेस्तोवर. आणि दुसरं असं की बरेच वेळा असं शंका यायची मनात की मोबाईल पण असतो समोर, लॅपटॉप पण आहे, तर नक्की काय चालतं. कारण कसं आहे थोडीशी आताची पिढी आहे आणि आपण ह्या स्टेजला एवढं हे फॉलोअप करू नाही शकत असं वाटायचं. पण जेव्हा त्यांनी, मला आठवत आहे शेवटचा पेपर होता शनिवारी 12वीचा, आणि त्या रात्री तो माझ्याशी हे बोललेला आहे बाबांशी की बाबा मी आज असं एक YouTubeवर पाहिलंय आणि मला हा कॅश कोर्स लावायचा आहे कोर्स, तर तुमचं काय मत आहे. मी सगळी माहिती काढलेली आहे आणि मला हे करायचं आहे. तर ते बाबा म्हणाले ठीक आहे तुला योग्य वाटतंय ना मग तू लाव. म्हणजे त्यांनी जास्त त्याच्यात की तुझ्या भरोश्यावर, कारण का तुला ते ऍक्सेप्ट करायचं आहे. आणि मला आज म्हणजे असं आज मी तेही मान्य करते की नाही आपल्याला असं वाटतं मुलं काय करतात, पण ज्यांचं फोकस क्लिअर आहे, आपल्याला पुढे काय करायचं आहे किंवा आपल्याला किती पर्सेंटाइल सेक्युअर करायचं आहे की माझा एम काय आहे, तर त्याप्रमाणे मुलं असतात. आपण उगाचच थोडीशी शंका घेतो, एक पालक म्हणून ती शंका येते मनात. पण मल्हारच्या बाबतीत मी ह्याही बाबतीत लकी ठरले. आणि असाच तो सहज बघता बघता दिनेश सरांचं आम्हाला मार्गदर्शन लाभाची योग मला असं वाटतं तेव्हा जुळून आला. जेव्हा यांनी सांगितलं की मला क्रॅश कोर्स लावायचा आहे, मग तेव्हा तुम्हाला म्हणजे आता मनात काय असायला की होईल की नाही होणार, ह्या क्रॅश कोर्सने उत्तम ठरणार की असं आलं असेल काय? नाही असं मनात नाही आलं, कारण कसं आहे मल्हार खूप स्टडी करूनच डिसिजन घेतो. असं की हा का लावायचा, किंवा त्यांनी तुमचे आधीचे पण थोडेसे काय केलं अॅनलाइज केले आणि मग त्याच्यातून त्याला असं नक्की फील झालं असेल हा त्याचा जो स्वभावाचा एक गुण आहे तो मला माहिती आहे. म्हणजे तो असाच घेतला आहे, म्हणजे त्याने खूप स्टडी करून घेतला असेल. म्हणजे मी खरं सांगू का, मी त्याला आता येताना सर विचारलं या क्लासचं नाव काय होतं, मला माहिती असलं पाहिजे. म्हणजे इतका विश्वास आमचा त्याच्यावर, म्हणजे इतकं पण आम्ही आज डिटेल नाही केलं. लावायचं आहे तुला योग्य वाटतंय आणि तू त्याचं अनालाइज केलंय तर ते परफेक्ट आहे. स्टडी केली आणि सांगितलं की हे क्लास माझ्यासाठी असणार क्रॅश कोर्स, पण तुम्ही पण लावून दिलं. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे दिसलं की हा क्लास नक्की कसा होता, ती अपेक्षित होतं का, म्हणजे जेवढं अपेक्षा केली होती जेवढी तेवढं लेक्चर व्हायचे का? हो, तुमचं कोर्स
तर खूपच चांगला होता आणि म्हणजे कधी वेळेच्या बाबतीत सुद्धा कुठे काही कमी जास्त, आज कमीच घेतलाय किंवा जास्त लक्ष नाही, असं काही प्रकार नाही झाला. आणि मुलांना ते कसं समजेल हा जो शिकवण्याचा एक ती धाटणी आहे म्हणते मी, तर ती खरंच खूप छान होती. एक्झाम जेव्हा झाली होती तर एक्झाम नंतर काय एक्सपिरियन्स होता आपला? माझा एक्सपिरियन्स सांगण्यासारखा मला आनंद होतोय, कारण मल्हारच्या वेळेला मॅथ्सला जेव्हा परीक्षा झाली त्याची 3 मेला होती, तर मी स्वतः घ्यायला तिथे गेटपाशी उभी असल्या कारणाने पहिली 8 मुलं लिटरली रडत म्हणा किंवा एक अपसेट मूडमध्ये बाहेर आली. आणि त्यांनी असं सांगितलं की मॅथ्स खूप खराब होता, खूप खराब म्हणजे खूप हार्ड गेला आम्हाला. तर मला जरा होप्स कमी वाटतात, त्यामुळे थोडंसं मला टेन्शन आलं होतं. आणि मल्हार सहज बाहेर आला, तर मी त्याला विचारलं, मल्हार मॅथ्स कसा गेला रे तुला? आई खूप छान गेला. असं काय विचारते, कारण त्याला आधीचं काय हे माहिती नसल्या कारणाने. आणि त्याच्यानंतरची ताबडतोबची ज्याची रिॲक्शन होती ही मला खूपच सुख समाधान दिलं, की आई क्लास आपण जो लावला शेवटच्या घडीला कॅश क्रॉस, पण त्याचा मला खूप फायदा झाला. त्यांचे जे मी काही अभ्यास करत होतो आणि त्यांनी जे छोटे छोटे पॉईंट शिकवले होते की जे मला अगदी कळले आणि त्याचा मला खूप फायदा झाला. मी म्हटलं चल, म्हणजे आपल्याला सर्वार्थाने तो कोर्स फायदेशीर होईल. आता शेवटी जाता जाता काय मेसेज देणार मुलांसाठी जे पुढच्या वर्षी देणार आहेत सीईटी? काय सांगू इच्छितो, कसं अभ्यास करावा आणि फायनल काय चूक त्यांना म्हणजे अवॉइड करण्याची गरज आहे, ते काय प्रिकॉशन घेणे किंवा कसं अभ्यास करणे? फायनल मेसेज. आता जसं तुम्ही ऐकलं, मी थोडं लेट स्टार्ट केलं, तर तशी ती चूक जी मी केली ती तुम्ही नका करू. तुम्ही आत्तापासून सुरुवात करा, एक चॅप्टरचं सुरुवात करा. आणि जर तुम्ही दिनेश सरांकडे आहात तर मग प्रश्नच नाही, त्यांची एक सिरीज, क्वेश्चन्सवर सिरीज असते. म्हणजे आमच्या वेळेला तर त्याने जेई मेन्स PYQ सुद्धा घेतले, की काय डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन येऊ शकतात याची त्याने आमच्याकडनं तयारी करून घेतली. आणि त्यांच्या टेस्ट सिरीजमधले तर मोस्ट ऑफ क्वेश्चन ॲक्च्युअल CETमध्ये आले सुद्धा. आणि टेस्ट सिरीज जास्तीत जास्त किती टेस्ट द्याल ते महत्त्वाचं, कारण आपल्याला नंतर शेवटी त्या 90 मिनिट्समध्ये मॅथ्स आपल्याला 50 क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. सो टाईम खूप इम्पॉर्टंट आहे नंतर मॅनेज करायला, कारण जर तुम्ही डायरेक्ट पेपरला गेला तर तो मॅनेज होणं शक्य नाही. सो आधीपासून जास्तीत जास्त टेस्ट द्या, हाच एक मी सांगू इच्छितो. खूप खूप धन्यवाद मल्हार आणि आई, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.